फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथील रुक्मिणी फायनान्सचे मालक अंकुश तात्या गायकवाड यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी फुलचिंचोली परिसरातील युवकांना व बेरोजगारांना उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांची उन्नती होण्यासाठी रुक्मिणी फायनान्स काढले होते. परंतु कोरोनाच्या आसमानी संकटात या फायनान्सला उतरती कळा लागली. कोरोनाचा कालावधी संपल्यावर देखील कर्जदारांनी ठेवीदारांनी त्या कर्जदारांनी ठेवीदारांनी फायनान्सची रक्कम कर्जाची रक्कम त्यांना वेळेत परतफेड न केल्यामुळे अंकुश तात्या गायकवाड यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. फायनान्समध्ये पैसाच नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम सोडून दिल्यामुळे अंकुश तात्या गायकवाड यांना वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात स्वतः फिरावं लागत आहे. वणवण करावी लागत आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ह्या रुक्मिणी फायनान्सची निर्मिती केली होती. तरुणांनी ह्यात प्रगती करून उन्नती करण्याचा उद्देश असताना देखील कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचा हा सगळा प्रयत्न त्यांचे हे उद्दिष्ट सपशेल फोल ठरलेलं आहे. परंतु ठेवीदार गप्प बसत नसल्यामुळे व कर्जदारांना दिलेली रक्कम वसूल होत नसल्यामुळे अंकुश तात्या गायकवाड यांना खूप त्रासाचे ठरत आहे. या संदर्भात ते आपणाशी लाईव्ह मराठीशी बोलतील. तात्या, काय तुमचा उद्देश होता फायनान्स काढायचा किंवा फायनान्स निर्मिती करायचा? फायनान्स काढून गोरगरिबांना कमी दरात पैसे द्यावा. सावकारी लोक त्यांना त्रास द्यायला लागले. ती 10% 15% घेते ती. म्हणून आपण कमी पैसे याच घेऊन ह्या लोकांच्या गरजा भागाव्या. कुणाचं लग्न कुणाचं काय असेल ती भागावं म्हणून या उद्देशाने मी काढलं होतं. 1917च्या 2017च्या आधी चांगलं चाललं. 17, 18, 19पर्यंत चांगलं चालत होतं. लोक पैसे भरत होते. कोरोनाची महामारी आल्यामुळे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी कर्जदारांना असं सांगितलं की महामारीत तुम्ही पैसे फायनान्सचे भरू नका. त्यामुळे लोकांनी पैसे माझं काय भरायचं तेव्हापासून बंदच केलेलं आहे. आणि मी विश्वासानं पूर्ण रक्कम दिलेली आहे. बरं. तात्या, ह्या वसुलीसाठी तुम्हाला काय त्रास वगैरे? अहो, माझ्या प्रत्येक लोकांनी माझी जवळची गाडी हिसकावून घेतलेली आहे. मी चालत फिरतोय. माझ्यावर एक कृपा नसण्याची वेळ आलेली आहे. सगळे कर्मचारी निघून गेलेले आहेत. चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.